महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार दडलेला आहे। अश्मित आणि त्याची मोठी बहीण सरिता आज याच चमत्काराला भेट देण्यासाठी निगोज गावात आले आहेत। कुकडी नदीच्या पात्रात निसर्गाने कोरलेली ही किमया पाहण्यासाठी दोघेही खूप उत्सुक आहेत। गाडीतून उतरताच समोर कुकडी नदीचे विशाल पात्र दिसू लागते। सरिता अश्मितला सांगते, "हे बघ अश्मित, या नदीने हजारो वर्षांपासून स्वतःच्या हातांनी हे दगड घडवले आहेत." नदीच्या पात्रात पाऊल ठेवताच त्यांना एका वेगळ्याच जगाचा भास होतो। अश्मित एका मोठ्या खड्ड्याजवळ जाऊन थांबतो। तो खड्डा नसून दगडाच्या कुंडीसारखा दिसत होता। तो आश्चर्याने ओरडतो, "ताई, बघ तर खरा, हा खडक इतका गोल आणि गुळगुळीत कसा झाला? जणू कोणीतरी मोठ्या यंत्राने हा दगड कोरला आहे." सरिता जवळ येते आणि स्पष्ट करून सांगते, "यालाच रांजण खळगे म्हणतात." पावसाळ्यात जेव्हा कुकडी नदी वेगाने वाहते तेव्हा पाण्यासोबत आलेले गोटे आणि वाळू या खडकांवर फिरतात। पाण्याच्या चक्राकार गतीमुळे हे दगड हळूहळू घासले गेले आणि हे सुंदर आकार तयार झाले। ते दोघे नदीवर असलेल्या लोखंडी लटकत्या पुलावर जातात। तिथून खाली पाहिल्यावर संपूर्ण नदीचे पात्र रांजण खळग्यांनी भरलेले दिसते। अश्मितला वाटते की ही निसर्गाची एक मोठी प्रयोगशाळाच आहे। आशिया खंडातील हे सर्वात मोठे नैसर्गिक रांजण खळगे मानले जातात। नदीच्या काठावरच मळगंगा देवीचे अतिशय पुरातन आणि सुंदर मंदिर आहे। सरिता म्हणते, "निगोजची ही मळगंगा माता या निसर्गाचे रक्षण करते अशी लोकांची श्रद्धा आहे। या ठिकाणाला धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही बाजू आहेत." मंदिराच्या पायऱ्यांवर बसून अश्मित विचार करतो की मानवाने बनवलेल्या मूर्तींपेक्षा निसर्गाने बनवलेले हे शिल्प किती वेगळे आहे। सरिता त्याला सांगते की जगभरातून भूगर्भशास्त्रज्ञ या ठिकाणाचा अभ्यास करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये येतात। फिरता फिरता त्यांना काही खोल खळग्यांमध्ये आजही पाणी साठलेले दिसते। सरिता अश्मितला सावध करते, "हे खळगे दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढेच खोल सुद्धा आहेत। त्यामुळे पर्यटकांनी येथे फिरताना नेहमी काळजी घेतली पाहिजे." सूर्यास्ताची वेळ होते आणि कुकडी नदीचे पात्र सुवर्ण रंगात न्हाऊन निघते। अश्मित म्हणतो, "ताई, आपण या निसर्गाच्या लेण्यांना नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे, तरच पुढच्या पिढीला अहिल्यानगरचे हे वैभव पाहता येईल." सरिता त्याच्या विचारांचे कौतुक करते। निगोजचा हा प्रवास अश्मित आणि सरितासाठी अविस्मरणीय ठरतो। निसर्ग, विज्ञान आणि श्रद्धा यांचा हा त्रिवेणी संगम त्यांच्या मनात घर करतो। ते दोघे मळगंगा देवीला नमस्कार करून पुन्हा येण्याचा निश्चय करून घराकडे निघतात।